खेळाडूकडे जाईल. ज्या टीमचा नसेल त्या टीमला मात्र 2 धाब्यांची पॅनल्टी असेल. मात्र घरचा संघ असो किंवा नक्कीच यजमान संघ असो किंवा पाहुणा संघ असो, मात्र सर्वांना नियम सेम आहेत. काल देखील खरवाई संघ खेळला मैदानाच्या आत, त्यांचाही 12व्या खेळाडू होता. त्या संघाला नक्कीच तब्बल 3 धाब्यांची पॅनल्टी आपण दिली होती. येस, दोन्ही टीमचा 12 ठिकाण आलाय. आपण जाऊयात मॅचच्या दिशेने, करूयात या स्पर्धेची सुरुवात. फलंदाज बाबू आहेत आणि त्यांच्या समवेत राजू मैदानाच्या आत इंटर झालेत. खरवई बी संघाकडनं ही सलामीची जोडी. पुन्हा एकदा आमचे साथी स्कोरर, ऑफिशियल स्कोरर आमचे ललित सवारे, आमचे बंधू पुन्हा एकदा जॉईन झालेत. आणि त्याच दरम्यान आमचे पुन्हा एकदा ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट हे देखील लाईव्ह कव्हरेज करत असताना आमच्यासोबत जॉईन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आज मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि पहिली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. टीम खरवई बी विरुद्ध सत्संग शिरगाव. दोन्ही संघांना देऊयात या मॅचसाठी आणि या स्पर्धेसाठी लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. सत्संग शिरगाव संघाकडनं P1चा पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाज रितेश आलेत, वेगवान आणि तेजतरार हे गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. गेम ऑन. पहिलाच बॉल ओव्हर पिच, लॉफ्ट केलाय, फटका अप्रतिम आणि बॉल चाललाय सरळ मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती हा पहिला धमाका बाबूच्या बॅटमधनं उत्तुंग षटकार. बाबू याचा विचार केला तर जवळजवळ 5 वर्षानंतर त्यांना मात्र पुन्हा एकदा आपल्या टीम मध्ये कमबॅक केलं. पहिल्याच बॉलवरती मात्र षटकार खेचलाय. अगदी हा षटकार पाहून नक्कीच आम्हाला जुना बाबू आठवलाय. खरं तर फटका अप्रतिम होता. पहिल्याच बॉलवरती 6 धावा एकवटल्या गेल्यात. संघाची सुरुवात मात्र चांगली झाली आहे टीम खरवई बी संघाची. बैठक शॉट खेळायचं होतं, परंतु इथे आपण पाहतात वेग भंडार होतं, परंतु इथे बॅट्समनला बीट केलंय. दुसऱ्याच बॉलवरती लगेच कमबॅक करण्यात आलं गोलंदाज रितेश यांच्या माध्यमातून. तर चला आमच्या ऑल इंडिया आपण बाउंड्री लाईनचा ताबा धरायचा आहे. फुल लेंथ बॉल आहे. इथे आपण पाहतात हा बॉल जवळ स्क्वेअर लेग जे पंच आहेत अगदी त्या ठिकाणी मात्र बॉल जातोय, परंतु कौतुक करेन मी फिल्डरचं, बॉलला अडवलं गेलंय. वेल स्टॉप. अगदी वेगाने मात्र हा बॉल आला होता, परंतु या ठिकाणी चेंडू अडवला गेलाय. त्याच दरम्यान आमचे बाळा यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम बाळा. फुल लेनचा बॉल अगदी ऑन साईडला ढकललाय. 20 मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, परंतु या चेंडूवरती फक्त एक सिंगल मिळेल. अगदी फटका चांगला होता, ड्रायव्हिंग अगदी ड्राईव्ह केलं होतं, परंतु लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग. फक्त एक धाव आली. मागील 4 चेंडूवरती 7 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवरती षटकार, लगातार 2 बॉल डॉट आणि तदनंतर चौथ्या बॉलवरती सिंगल आली आहे. इथे अतिरिक्त बाउन्स, यस पंचांचा इशारा. हा चेंडू खराब आहे, वाईट बॉल. आणि तदनंतर मात्र आता गोलंदाजाला 1 बाउन्सनं वॉर्निंग दिली. 6 चेंडूमध्ये फक्त तुम्ही एकच बाउन्सर फेकू शकता आणि तो बाउन्सर फेकलाय मैदानाच्या आत गोलंदाज रितेशनं. कुठल्या स्पॉटचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा टो एंड आणि झेलची संधी, परंतु जवळ मी तर म्हणेन फायनलच्या खेळाडूंना मात्र ही सोपी कॅच म्हणावी लागेल आणि ती कॅच मैदानाच्या आत मात्र ड्रॉप केली आहे. भरपूर वेळ होतं, भरपूर टायमिंग होतं जज करण्यासाठी, परंतु शेवटच्या मुवमेंटला मात्र जज करता आलं नाही. ऍक्शन रिप्ले आपण पाहता स्क्रीनवरती. भरपूर उंच गाठणारा हा चेंडू, परंतु शेवटच्या मुवमेंटला मात्र जजमेंट चुकीचं राहिलंय. कॅच ड्रॉप, परंतु 2 धावा एकवटल्या गेल्यात. फटका चांगला आहे, ऑन साइडला उडवलाय, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत त्यांच्या आवेगाच्या बाहेर. बॉल चालला सरळ, एक टप्पा घेत सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि या ठिकाणी आपण पाहता आलाय चौकार. षटक पहिलं संपलंय आणि पहिला षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये खरवई बी संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली. बिनबाद अशी सुरुवात तब्बल
14 धाबा फलकावरती. लावू शकता. सेकंड ओव्हर सत्संग शिरगाव संघाकडनं गोलंदाज रितू आलेत. पहिल्या जोरमध्ये चांगली सुरुवात झाली आहे खरबे संघाकडनं, परंतु ही सुरुवात मात्र कायम ठेवायची आहे. बाबू देखील आता लयमध्ये दिसतोय, त्याच्या बॅटमधनं एक षटकार देखील आलाय, परंतु दुसऱ्या बाजूला राजू याने देखील आपल्या अकाउंट वेतमध्ये नक्कीच राजूचा पहिल्याच बॉलवरती झेल नक्कीच उडाला होता, परंतु झेल ड्रॉप झाल्यानंतर मात्र त्याच्या बॅटमधनं चौकार आलाय. मात्र झेलची किंमत मोजावी लागेल मैदानाच्या आत. फुलरलेनचा हा चेंडू सरळ मात्र स्टंप वरती होता आणि LBWच्या माध्यमातून आता परतावा लागेल फलंदाज बाबूला मैदानाच्या बाहेर. अगदी क्रॉस बॅटन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅटन बोलता संपर्क नाही आहे. इथे आपण पाहता सरळ हा चेंडू पॅड वरती आणि तदनंतर अपील उचलून धरले. इथं पहिला धक्का टीम खरबे बी संघाला. बाबू बॅक टू दी पवेलियन. सुमित आलेत, परंतु या ठिकाणी घाई केली जाते, परंतु इथे निर्णय कदाचित या चुकीचा ठरू शकतो. गरज होती की या ठिकाणी या धावेची. लगातारचा दुसरा धक्का लागला जातोय. कॉलिंग नव्हती या चेंडूवरती अगदी धाव घेण्याची, परंतु इथे आपण पाहता अति घाई आणि आता संकटात नाही. परतावा लागेल फलंदाज सुमितला मैदानाच्या बाहेर. अगदी कमबॅक चांगलं राहिलंय मी तर म्हणेन गोलंदाज रितूचं. मागील 2 चेंडूवरती 2 धक्के दिले. नवीन फलंदाज नितेश आलेत. इथे हा चेंडू फुलर लेनचा होता. ऑन साईडला आपण पाहता सॉफ्ट हँड ढकललाय. डीप मध्ये आपण पाहता खेळाडू आहेत आणि कदाचित स्ट्राईक वरती राजू होते. दोन्ही टीमकडे एक एक रिव्ह्यू आहे भीमर आणि रनआउट साठी. यस, परंतु आता या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघानं रिव्ह्यू घेतलाय. आता या ठिकाणी चेक केलं जाईल. दोन्ही संघांकडे एक एक रिव्ह्यू आहे भीमर आणि रनआउट साठी. जर का तुमचा DRS जर का सक्सेसफुल झालं तर तुम्हाला कंटिन्यू नक्कीच रिव्ह्यू मिळेल. खरं तर खरवई गावाची ही आमची एवन जोडी आहे मैदानाच्या आत, राजू आणि नितेश. काय
यस फेअर डिलिव्हरी अगदी बॉल डीप होतोय आणि त्या कारणास्तव आता मात्र या ठिकाणी करबई संघानं रिव्ह्यू गमावलाय. या चेंडूवरती एकच धाव मिळाली. एकच धाव मिळाली सिंगलच्या मदतीने 15 धावा धाव फलकावरती. नितेश आणि राजू यांना आम्ही भरपूर वर्षानंतर एकत्र खेळताना पाहतो, परंतु या जोडीला मैदानाच्या शेवटपर्यंत थांबावं लागेल. यॉर्कलाईनचा बॉल खोदून काढलाय, फटका चांगला आहे परंतु मिडॉनला खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग, सध्या तरी धाबांची कोंडी होती खरबई बी संघासाठी. नितेश पहिलाच बॉल खेळत असताना मात्र अगदी चेंडू खोदून काढला होता, परंतु डॉट बॉल. ऋतूचं कौतुक केले जाते या ठिकाणी. चांगल्या लाईन आणि लेनचा वापर सध्या होतोय. ओव्हरपिच बॉल पुन्हा एकदा ऑनसाइडला ड्राईव्ह केला. डीप नंबर पाहता खेळाडू आहेत, परंतु येथे मिस स्पीड आणि आता बॉल चाललाय सरळ खेळाडूला बीट करून मिड ऑन बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. अगदी सोपा चेंडू अडवण्याची संधी होती या ठिकाणी, परंतु थोडीशी मी तर म्हणेन घाई केली त्या ठिकाणी खेळाडूनं आणि तदनंतर मात्र बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू लेग कट मात्र मात्र या ठिकाणी केला, परंतु हा चेंडू डॉट आलाय. पंचांचा इशारा. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल बॅटिंग करत असताना खरवे बी संघाची 2 गडी बाद तब्बल 19 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ 14 धाबा आल्या होत्या, परंतु सेकंड ओव्हरमध्ये फक्त 5च धाबा आल्यात. गोलंदाज ऋतूचं कौतुक मात्र केलं जात आहे. चांगली कामगिरी त्याने केलंय. पुन्हा एकदा सत्संग शिरगाव संघानं मैदानाच्या आत मात्र वापसी केली आहे. कमबॅक करून दिलंय गोलंदाज ऋतूनं. 4 षटकांचा हा सामना. 4 षटक तुम्हाला 4 गोलंदाज हे वापरावे लागतील. आणि आता षटक क्रमांक 3 गोलंदाज आदित्य आलेत. गेम ऑन. स्ट्राईक वरती राजू आहेत. राजू साठी हा चेंडू अगदी समोर डाऊन साईडला लॉफ्ट केलाय. फटका हा दमदार आहे आणि बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतात आदित्यचं मात्र स्वागत केलंय या षटकारानं. षटकार आल्या मैदानाच्या. अगदी ओव्हरची सुरुवात मात्र चांगली होत असताना करवे बी संघासाठी इथे हा चेंडू शॉट आपलेला आहे, परंतु आता नक्कीच खेळाडू बॅट्समन हा चेंडू सोडलाय, परंतु पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू कदाचित ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे आणि तदनंतर मात्र पंचांचा इशारा मात्र वाईटचा आलाय. अगदी षटकार आल्यानंतर सध्या तरी गोलंदाज आदित्यवरती मित्रांनो थोडासा दबाव आहे की काय, परंतु वाईट बॉल. एक अबांतर धाव फलकावरती ऍड झाली आहे. यॉर्कलाईनचा हा चेंडू ऑन साईडला पण पाहता खोदून काढलाय. गॅपमध्ये फटका प्रतिम आणि बॉल चाललाय सरळ पुन्हा एकदा सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. तर नेक्स्ट मॅच
पाहायला मिळेल ती म्हणजे सारा 11 चिखलोली विरुद्ध छत्रपती सी सी कुळगाव बी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे व्यासपीठावरती. आपण इनिंग ब्रेक नंतर टॉस करणार आहोत. जसं पहिलं सत्र संपेल आपण लगेचच टॉस करणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल. अगदी या षटकामध्ये धाबा येत आहेत. खरं तर धाबांची गरज होती टीम खरबे बी संघाला आणि त्या धाबा आता येत आहेत फलंदाज राजूच्या बॅटमधनं. राजूचा विचार केला मागील 2 चेंडूवरती त्यानं अगदी 10 धावा जमा केल्या. अर्थातच 10 का दम दाखवलाय मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज आदित्य बॅकफुटवरती आले, कट केलाय, फटका चांगला आहे, अप्परकटचा फटका, बॉलला पाठवले सरळ, पॉइंटच्या डोक्यावर सरळ, बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा बाहेर, 4 धाबा, चौकार. जे नक्कीच आम्ही खरं तर किशोर प्रकाश 11 खरबेवाडी संघाच्या वतीने मी कैलास आणि यशचं मी कौतुक करेन, कारण की सकाळपासून मात्र अफाट मेहनत आहे त्यांची. इथे देखील फटका चांगला आहे, पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. मैदानाच्या चारही बाजूने मात्र मागील 4 चेंडूवरती फटके पाहायला मिळाले आहेत. हा देखील फटका अप्रतिम आणि बॉल चला सरळ, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, अजून एक चौकार. चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल 38 38 धाबा. मागील 3 चेंडूवरती लगातार 3 चौकार. अर्थातच चौकारांची हॅट्रिक आता पूर्ण केली आहे. तर खरवई गावातील कोणी ग्रामस्थ मंडळ कोणी आले असेल त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. स्पर्धा ही आपली आहे, स्पर्धा आपल्या हक्काची आहे. सर्वांना विनंती असेल या ठिकाणी कोणी ग्रामस्थ मंडळ आले असेल तर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याच दरम्यान कपिल जमदरे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि प्रसाद दादा जमदरे यांनाही विनंती असेल आपण देखील या. खरं तर करबई बी संकला ते नक्कीच पाठबळ देण्यासाठी आलेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. इथे फटका हा देखील सुंदर आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु या ठिकाणी राजूला मैदानाच्या आत अजून एक जीवनदान मिळतंय. सध्या तरी राजू सकाळचा नाश्तामध्ये नशीब खाऊन आलाय की काय. लगातार मी तर म्हणेन या इनिंग मध्ये 2 झेल मात्र ड्रॉप झालेत. जाधव चंद्र जाधव यांना विनंती असेल आपण हे या व्यासपीठावरती आपलं आम्ही स्वागत करतोय. त्यानंतर नक्कीच आमचे शिवा मामा यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. फुल लेन बॉल ऑन साइडला फुल केलाय, फटका अप्रतिम आहे, टक्क साबाजाने बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि यस या ठिकाणी आपण पाहतात पंचांचा रिव्ह्यू आहे की टीमचा. यस पंचांचा आहे. आता या ठिकाणी चेक केलं जाईल, कारण की खरबाई बी संघाने मात्र DRS गमावलाय. आता चेक केलं जाईल, पंचांचा हा रिव्ह्यू आहे. 6 धाबा तर आल्यात, परंतु हा चेंडू नो आहे की नाही आहे आता या ठिकाणी हे पाहिलं जाईल. तर आकाश आपण यायचं आहे. यस फेअर डिलिव्हरी आहे या ठिकाणी. फक्त 6 धावा असलेल्या चेंडूवरती खरं तर बॉल डीप होतोय. जर का कदाचित बॅट्समन जर मिस केला असता तर स्टंप देखील उडले असते. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धाबा धावफलकावरती आहेत.
पहा दोन्ही टीमला विनंती असेल, जोपर्यंत जुना बॉल नाही आहे तोपर्यंत नक्कीच तुम्हाला नवीन बॉल देण्यात येईल. बॉल कधीही हरू द्यात केव्हाही फुटू द्यात. नक्कीच जर का जुना बॉल असेल तर दिलं जाईल, जर का नसेल तर तुम्हाला नवीन बॉलनच खेळावं लागेल. येस, मॅच बॉल सुद्धा आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 45 धावा धावफलकावरती आहेत. 45 धावा धावफलकावरती आतापर्यंत जमा केल्या. बॅटिंग करत असताना टीम करवई बी संघानं राजूचा विचार केला तर राजूला आतापर्यंत 2 जीवनदान मिळाले. पहिला झेल हा मित्रमंडळी 0 धावसंख्येवरती विकेट ड्रॉप केला, परंतु त्यानंतर राजूनं आतापर्यंत 26 धावा बनवल्या. मात्र मी मगाशी म्हटलं की झेलची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. इथे हा चेंडू कदाचित मोठा फटका खेळायचा होता, परंतु पंच लाईन पाहतायत. पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू लेगस्टिकच्या बरोबरच बाहेर आहे. एक अवांतर धाव धावफलकावरती ऍट 46 धावा. गोलंदाज चेतन आहेत. इथे फटका चांगला आहे अवे फ्रॉम द बॉडी, परंतु अगदी चॉप केलंय. कव्हरला खेळाडू आहेत उपस्थित, परंतु या चेंडूवरती एक धाव कंप्लीट. दुसरा धाव त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहता प्रयत्न केलाय, परंतु थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट कमी पडल्याने त्यानंतर आपण पाहता इथनं परतावं लागेल राजूला रनआउटच्या माध्यमातून डगआउट मध्ये फलंदाज बाद. कॅप्टन आपण या त्वरित दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी जायचं आहे. इनिंग ब्रेक म्हणजे टॉस केलं जाईल. सारा 11 चिखलोली संघ आपण कॅप्टनला पाठवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती सीसी कुलगाव बी संघ आपण सुद्धा आपल्या कॅप्टनला पाठवायचा आहे. यस, या ठिकाणी छत्रपती सीसी कुलगाव बी संघाचे कॅप्टन आलेले आहेत, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. पहिल्याच मॅचमध्ये आतापर्यंत 40+ अर्थात 47 धावा बनवल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना खरवे बी संघानं मैदानाच्या आत नवीन खेळाडू 5व्या क्रमांकावरती फलंदाज ऋतिक आलाय. फुल लेंथ बॉल, फक्त दिशा दिल्यानं बॉलला पाठवलाय सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा, हा चेंडू सरळ चाललाय सीमा पार, षटकार. तर चला ऑल इंडिया आपण जायचंय, बॉल फेकायचा आतमध्ये. ऋतिक मुकण्यासाठी सुवर्ण संधी. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार जर लगावले तर तब्बल 501 रुपयाचे कॅश प्राइज जगदीश बलबे यांच्याकडनं नक्कीच दिलं जाईल. पहिला षटकार तर आलाय पहिल्याच बॉलवरती. 50 अप. खरवे टीम एकदा जोरदार त्याला होऊन जाऊ द्यात. इथे हा फटका चांगला ऑनसेटला आपण पाहता ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न करायचा आहे, परंतु त्या ठिकाणी नक्कीच नितेश याचा नक्कीच कॉल आले की नो म्हणून, परंतु या ठिकाणी पाहता फक्त एकच धाव. सिंगल वरती समाधानी बाबा लागेल. सिंगलच्या मदतीनं 54 54 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हरचा विचार केला तर या षटकात अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातही धावा येत आहेत. इथे हा फटका चांगला ड्राईव्ह केलाय, परंतु डीप आपण पाहता लॉंगॉनला खेळाडू आहेत. नक्कीच चांगली फिल्डिंग, परंतु थ्रो थोडासा खराब आला होता, परंतु एकच धाव. शेवटच्या षटकात धावा कशा येऊ द्यात या सुद्धा तरी खरवई बी संघासाठी महत्वाच्या आहेत, कारण की एक चांगली टोटल आतापर्यंत उभारले, परंतु सत्संग शिरगाव हे देखील चांगली कामगिरी करणारा संघ आहे. या टीमकडे देखील एक चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. ऑन साइडला लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे, परंतु बॉल
चाललाय पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ऋतिक मुकनेच्या बॅट मधून अजून एक मोठा फटका षटकार. प्रतिमाचा फटका खरं तर ऑफ साईडला हा चेंडू होता. परत तर प्रचंड ताकद या चेंडूवरती पाहायला मिळाली. अगदी खेचून मारलेला हा फटका आणि या चेंडूवरती 6 धावा अंकित केल्यात. ताबडतोड बॅटिंगसाठी मात्र ऋतिकला जाणलं जातं. खरं बाई बी संघाची सुरुवात मात्र चांगली झाली. पहिल्याच बॉलवरती बाबूने मात्र षटकार ठोकत असताना डाबाची सुरुवात केली. परंतु या ठिकाणी या चेंडूवरती जर षटकार आला तरी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. परंतु या ठिकाणी हा चेंडू यस पंचांचा इशारा डॉट बॉल. षटक क्रमांक 4 संपलंय. पहिला सत्र या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना खरबाई बी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 61 धावा आणि 62 धावसंख्येचा टार्गेट मात्र उभा केला आहे सत्संग शिरगाव या संघाच्या विरोधात. तर चला दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. तर जगदीश दादा वळवे यांना विनंती असेल की आपला शुभ असते आपण टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल सारा 11 चिखलोली विरुद्ध छत्रपती सीसी कुलगाव बी संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण करतोय टॉस. यस आपण टॉस करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत त्या ठिकाणी. आणखीच आमचे विकास दादा या ठिकाणी आहेत. खरं तर त्यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय खरबाई बी संघ. तर चला खरबाई टीम आपण पुढे यायचंय. टॉस होतोय त्या ठिकाणी. तर ज्या खरबाई टीम आपण समोर कॅमेरा स्क्रीन आपण पाहता समोरच आहे. जगदीश वलबे यांच्या शुभाचे टॉस मात्र केला जातोय. टॉस जिंकलाय तो म्हणजेच छत्रपती सीसी कुलगाव बी संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर दोन्ही टीमला विनंती असेल आपली प्रवेश फी आपण जमा करायची आहे. आणि आपण जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. खरबाई बी संघाने बॅटिंग करत असताना तब्बल 61 धावा बनवल्या गेल्यात आणि 62 धावासंख्येचा टार्गेट मात्र उभा केला आहे. तो म्हणजेच सत्संग श्रीगाव या संघाच्या विरोधात. अगदी या 62 धावा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील हे ऐकूयात. आमचे साथी समोरजक खरं तर मुरबाड विभागातून या ठिकाणी आलेत. आमचे प्रकाश बल्ला यांचा आवाज ऐकूया. थँक्यू सो मच. खरं तर आपण बघू शकतोय भरपूर चांगली मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा जर बघायला गेलं तर चांगल्या पद्धतीनं खरं तर भरवली गेली आणि आज आपण स्पर्धेच्या सातत्यानं जर बघायला गेलं तर नक्कीच चौथ्या दिवसामध्ये येऊन ठोपलो आहे आणि पहिलीच मॅच खरं तर खूप चांगल्या पद्धतीची आपल्याला पाहायला भेटते. त्यामध्ये खरबाई ब संघानं प्रथमतः बॅटिंग केली आहे आणि बॅटिंग करत असताना एक चांगलं क्रिकेट त्यांनी मात्र नक्कीच 4 ओव्हरमध्ये खेळत असताना आपल्याला दाखवून दिलं आहे. 61 धावा त्यांनी कुठून काढल्यात आणि 62 धावेचं लक्ष या मॅचमध्ये चेसिंग करत असताना मात्र सत्संग शिरगाव संघ आपल्याला पाहायला भेटेल. आणि याच दरम्यान आपण बघू शकतो आमचे माननीय श्री खान सर इथे उपस्थित झाले आहेत. तर सरांचं देखील भरपूर सारं स्वागत आपण बघू शकतोय. खरं तर पहिल्या सत्रामध्ये आपण फार चांगल्या पद्धतीनं बॅटिंग पाहिली पहिल्या इनिंगमध्ये करत असताना खरबाई ब संघाला. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता दुसरं सत्र सुरू होत आहे आणि येणाऱ्या 24 बॉलमध्ये तिथे टार्गेट ठेवलं गेलं ते म्हणजेच खरबाई बी टीमनं 62 धावेचं आणि हे लक्ष चेस होईल की नाही हे नक्कीच आपल्याला आता या दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला भेटेल. नेक्स्ट मॅच देखील फार चांगल्या पद्धतीची आपल्याला बघायला मिळणारच आहे. त्या सामन्याचा देखील टॉस झालाय.
पण मैदानाच्या आतमध्ये हा सामना देखील तितकाच रंगतदार होईल यात मात्र काहीच शंका नाही आहे. कारण क्रिकेट हा खेळ सातत्यानं प्रत्येक वेळेला बदलणारा खेळ आहे आणि आज पुन्हा एकदा या मैदानावरती आपण खरं तर आजच्या संपूर्ण फॉर्मॅटमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट एन्जॉय करू. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला भेटते सध्या तरी सारा 11 चिखलोली विपक्षात छत्रपती सीसी कुलगाव बी या दोन संघामध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. पण मैदानाच्या आतमध्ये हा सामना कशा प्रकारचा होईल हे मात्र सातत्यानं बघायला भेटेलच आणि हे लक्ष कशा प्रकारे चेसिंग केलं जाईल हे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय. सत्संग शिरगाव संघाच्या फलंदाजांच्या बॅटमधून बघायला भेटेल. इथून मात्र सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकतोय आकाश आणि प्रणव हे दोन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना एंटर झाली आहेत. लक्ष देखील फार मोठं आहे त्यामुळे प्रथमतः गेल्यानंतर पूर्णपणे या मैदानाच्या आतमध्ये मात्र चांगल्या रीतीनं क्रिकेट खेळत राहावं लागेल. परंतु फलंदाजीवरती थोडंसं दडपण असेल त्याचं कारण म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये धावा फार मोठ्या आहेत आणि त्या धावा चेस करण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी का होईना परंतु नक्कीच सोचून आणि समजून या डावाची सिच्युएशन ओळखून मैदानाच्या आतमध्ये खेळ हा मात्र तिथे सध्या तरी सत्संग शिरगाव संघाच्या फलंदाजाला खेळावा लागेल. सामन्यामध्ये आपण बघू शकतो तिकडे बॅटर इंटर झाली आहेत. आपण जोडलो गेलो आहे थेट ब्रदर स्पोर्ट्स या लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आपण खरं तर करूया सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक असं शुभ स्वागत. आणि आजची ही मानाची स्पर्धा खरं तर भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये या मैदानावरती रंगत असताना आपण बघतोय आणि तिथे सामन्याला सुरुवात होतीये. दुसरा डाव आणि दुसऱ्या डावामध्ये 24 बॉल आणि 62 धावेचं आव्हान चेस करत असताना या मॅचमध्ये सत्संग शिरगाव संघ बघायला भेटतोय आणि तिथे स्टॅकर एंडला फलंदाजी करत असताना आपण बॅटर आकाशला पाहाल. आकाश मैदानाच्या आतमध्ये स्टॅकर एंडला आहेत. पहिलाच बॉल तिथे मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला रिलीज करत असताना आपण सोन्या या गोलंदाजाला पाहिलं इथे मैदानाच्या आतमध्ये खरवै बस संघाकडून. खरं तर या खेळाडूची ओळख भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये खरवै गावासाठी राहिलेली आहे. अनेक वेळा या खेळाडूला आपण त्याच्या गावासाठी खेळ करत असताना पाहिले पण तिथे विसरून चालणार नाहीये. खरं तर ज्या उमेदानं या फलंदाजाला इंटर केले त्या उमेदा त्याला देखील सिद्ध करायच्या आहेत. ओ लेगस्टम्पच्या बरोबरीचा बॉल होता फक्त आणि फक्त 38 सर्कल तोडलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये फाईन शॉटला बीट करून हा चेंडू फाईन सीमारेखेला क्लोज करून निघून जातोय सीमा पार. आणि मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या इनिंगला सुरुवात जशी झाली आहे तसा दुसऱ्याच बॉलवर द्यायला चौकार. त्याच प्रकारची फटकेबाजी मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये करत राहावं लागेल. परफेक्ट पहिला बॉल मिस झाले परंतु तदनंतर मैदानाच्या आतमध्ये मात्र दुसऱ्याच बॉलवरती या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तिथे आकाशच्या बॅटमधून चौकार आला. आता शॉट ऑफ लेन त्याच्यावरती देखील फलंदाज आकाश तुटून पडतायत आणि मैदानाच्या आतमध्ये जे पॉवर प्ले सुरू आहे त्या पॉवर प्ले मध्ये आता अहंकार मचावला जातोय आणि स्ट्रायकर एंडला आकाशच्या बॅटमधून फाईन बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. तिसऱ्या चेंडूवरती हा दुसरा चौकार. खान सर नक्कीच आपण बघू शकतोय फार चांगलं क्रिकेट तिथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटतंय. पहिल्या बॉलवरती खरं तर असं वाटत होतं की मॅच मध्ये सोन्या हा गोलंदाज खरवै बस संघाकडून पहिल्या षटकामध्ये कमबॅक करेल की काय पण 2 बॉल टाकले आणि तिथे 2 चौकार आले. म्हणजेच आता सामन्यामध्ये सध्या तरी आपण बघू शकतोय सत्संग कलाटणी घेतलेली आहे. सामना यामध्ये काय हा लक आहे अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट आहे हा उत्कृष्ट खेळ. या ठिकाणी चांगल्या पद्धतीची फलंदाजी तिथे मैदानाच्या आतमध्ये होती. इथे देखील चांगलासा फटका क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल होतं मिड ऑफ झोन मध्ये बॉलला पकडून फेकलं गेलं तिथपर्यंत तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण आकाशच्या बॅटमधून याही चेंडूवरती मात्र सध्या स्थितीला 2 धाबा इथे बघू शकतोय. 2 फटके मोठे आल्यानंतर तदनंतर मैदानाच्या आतमध्ये लक्ष टाकलं तर सेन्सिबल क्रिकेटचा नजराणा तिथे फलंदाज आकाशच्या बॅटमधून होत असताना आपण पाहिलाय. पहिलं षटक सुरू आहे. 38 सर्कल जरी तोडलं तरी सुद्धा रन्स मिळू शकतात याच उद्देशाने तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र सत्संग शिरगाव संघाची फलंदाजी सध्या होत असताना आपण पाहतोय. फुल टॉस बॉल लॉफ्टेड हिट पॉवर हिट जनरेट केलाय परफेक्टली मिडल कक्ष
चुनलंय बाटचं आणि आकाशच्या बाटमधून आलाय मिड ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे सोन्याच्या विरोधात सिक्सर. फलंदाजांनी लोकेलला षटकारमध्ये तब्दील केलेला आहे. सुंदर आणि भव्य दिव्य प्रतियोगिता या खरवई मैदानावर आपण सर्व दर्शकांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच सर, इथे जर बघायला गेले तर भरपूर चांगल्या पद्धतीची स्पर्धा आपण बघू शकतोय. परवा जर बघायला गेले तर या स्पर्धेचं तिसरं आपण पाहिलं आणि आजचा मला वाटतं शेवटचा दिवस या स्पर्धेचा आपल्याला बघायला भेटतोय. आणि म्हणजेच दर्शक खूप आनंद घेत आहे आणि या लाईव्हवर आपले ब्रदर्स 11 जे आपले लाईव्ह टेलिकास्ट करीत आहे ते फार उत्तम टेलिकास्ट आहे यांचं. आणि चित्रवाहिनी यांची एकदम क्लिअर आहे. मी बघितलेलं आहे आज याच्यावर, घरी पण बघितलेलं आहे यूट्यूबवर. नक्कीच नक्कीच. खर तर मैदानाच्या आतमध्ये फार चांगल्या पद्धतीचा सामना आहे. चान्स बनला होता. शॉट 38 सर्कल पॉइंट कव्हरला जर बघायला गेले तर चेंडू हवेत होता. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. नक्कीच 4 असते ते, हाती जर न सापडलं असतं तर. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. खरवई आहे ना, खरवई संघाचे क्षेत्ररक्षक, काय नाव त्यांचं, रोशन. वेल डन अँड गुड जॉब अँड गुड टास्क बाय रोशन. नक्कीच खान सर, खरं तर बघायला गेलं तर क्षेत्ररक्षकाने देखील तिथे मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी आपले 100% देण्याचं काम केलं आणि तिथे बघायला गेले तर अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये सोन्या गोलंदाजांना खूप चांगल्या पद्धतीचा फेकला. मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक संपन्न झालं. त्यामध्ये 2 चौकार आपण पाहिले, एक षटकार पाहिला, एका बॉलवरती डबल आणि एका बॉलवरती सिंगल आणि एक डॉट बॉल. म्हणजेच 6 चेंडूचा स्पेल सोन्यानं फेकला आणि सोन्याने पहिल्या 6 चेंडूमध्ये बघायला गेले तर गोलंदाजी करत असताना कोणतीही सफलता न घेता 17 धावा खर्च केल्यात आणि बॅटिंग करत असताना सत्संग शिरगाव संघ बघायला गेले तर 17 या स्कोरबोर्डवरती पोहोचताय आणि इथून येणारं जे इक्वेशन आपण बघताय 18 बॉल आणि 45 धावा. सुंदर असं क्षेत्ररक्षण आहे या ठिकाणी. गोलंदाजी तितकी सुंदर आहे आणि फलंदाजी पण. खरवई या संघाने सुंदर फलंदाजी केलेली आहे आणि मला वाटते किती 62 रन्स टू विन दिस मॅच. 62 धावांची आवश्यकता आहे. सत्संग या संघाला, दोन्ही संघ बलाढ्य संघ या खरवई मैदानावर आपलं रंगदार प्रदर्शन करीत आहे. अटीतटीचा सामना, रंगात आलेला सामना आजचा या सामन्यांमध्ये शेवटचे सामने. जरूर आपण बघू शकतो पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती या मैदानाच्या आतमध्ये नितेश. दुसरं षटकच निर्णायक ठरेल. जास्त रन जर निघाले तर खरवई बी संघाला थोडं कठीण जाईल, अवघड जाईल या ठिकाणी. नक्कीच हे षटक फार महत्वाचं असेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये 17 केलेत खर्च, पण तिथे मैदानाच्या आतमध्ये खतरा मंडरत होता मैदानामध्ये सध्याच्या स्थितीला बाटण्यासाठी. परंतु तिथे सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच 3 धावा वाचवलेल्या आहेत. एफर्ट चांगले दिलेले आपण बघू चांगला शकतोय. एफर्ट आणि सुंदर क्षेत्ररक्षण ठिकाणी खरवई बी संघाचा. म्हणजे पहिला जो रोशननी त्या ठिकाणी पॉईंट रिजनला फील्ड केलं, 3 धावा वाचवल्या आणि फाईन लेगच्या दिशेने आता जो चौका होता, निश्चितच चौका होता, त्या ठिकाणी त्यांनी सुंदर झेल घेण्याचा प्रयत्न केला, पण तरी आपले 3 धावा संघासाठी वाचवलेल्या आहेत. दोन्ही संघ बलाढ्य संघ आपले पुढे चाल करताना. अगदी तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र अगदी चान्स बनला होता संघासाठी. चांगले एफर्ट मात्र दिले. 1 धाव खर्च झाली. स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये थोडीशी रोटेट होत असताना आपण बघू शकतोय. समोर आता स्ट्रायकर एंडला आपण प्रणव या फलंदाजाला बघतोय. डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल राहिलाय. ओ, वेगळ्या अँगलचा बॉल. तिथे मैदानाच्या आतमध्ये गती प्रचंड आहे आणि ती गती ओळखत नाहीये प्रणव आणि मैदानामध्ये सध्याच्या स्थितीला परफेक्ट मिडल स्टिक उखडली आहे आणि फलंदाजी करत असताना सत्संग शिरगाव टीमला लागतोय 18 वरती. पहिला खतरा विकेट.
पहिलं संकट मात्र इथे शिरगाव संघावरती लागत असताना पोहोचत असताना आपण पाहतोय प्रणवकडे ज्या उमेद्या होत्या त्या प्रणवने इथे दिल्या नाही आहेत आणि सामन्यामधून आता थोडंसं बघायला गेलं तर नक्कीच खरवई बस संघ मात्र इथून पुनरागमन करत असताना पाहायला भेटती आहे. 18 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 18 वरती पहिला खेळाडू गमावला या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना तिथे आता सध्याच्या स्थितीला फलंदाजी करण्यासाठी मात्र अगदी रितेश हा फलंदाज मात्र खेळपट्टीवरती इंटर झालाय. जी चर्चा आपण करत होतो ती चर्चा तिथे मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल राहिली की विकेट जर मैदानाच्या आतमध्ये आला तर मॅचमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट बनवू शकेल आणि तो ट्विस्ट बनवत असताना आपण नितेश या गोलंदाजाला बघतोय. दुसऱ्याच बॉलवरती बघायला गेलं तर क्लीन बॉलच्या स्वरूपात एक महत्त्वाची विकेट या मॅचमध्ये त्यांना मिळते आहे आणि आता इथून प्रेशर हे बनवलं गेलं या मॅचमध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमवरती. 62 धाब्याचं टार्गेट चेस करते आहे या मॅचमध्ये सध्या तरी सत्संग शिरगाव संघ आणि ते लक्ष चेस करत असताना या मॅचमध्ये पहिला विकेट खोलाय. समोर ठेवलेला बॉल समोरच्या दिशेला बॅक टू दी बॉल झोन फटका टायमिंग मध्ये खूप चांगला पाहायला भेटतोय आणि स्टेट डाऊन दी ग्राउंड हा चेंडू पाठवून दिलाय समोरासमोर सीमा पार एक टप्पाखात आलाय चौकार. पण मैदानाच्या आतमध्ये जशा प्रकारे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आपण नक्कीच बघितलं होतं खरवई बी संघाला त्याच पद्धतीने आता मैदानाच्या आतमध्ये ताबडतोड उत्तर देत असताना आपल्या बॅटमधून मात्र या मॅचमध्ये तिथे सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय सत्संग शिरगाव टीमला परंतु यावेळेला मिस टायमिंग मिस हिट फटका अपुरा आहे. जसं सांगितलं जात असतं अधुरी प्रेम कहाणी तिथे खरं तर कोणी लेखत असेल तर ती प्रेम कहाणी अधुरीच राहते आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजानं अपुरी कहाणी लिहिली आहे आपल्या नावावरती आणि मैदानाच्या आतमध्ये खरवई ब टीमला मिळते अजून एक सफल विकेट फलंदाज रितेश बाद. भेटी आहे पहिल्या ओव्हरमध्ये 17 गेल्या होत्या तिथे असं वाटलं होतं की मैदानाच्या आतमध्ये अशाच प्रकारची फलंदाजी सुरू राहिली तर खरवई बसंग या मॅचमधून माघारी पडेल. पण दुसऱ्या ओव्हरमध्ये खरं तर नितेश सज्ज झाला आणि नितेशने मैदानाच्या आतमध्ये परफेक्ट चांगल्या कॉम्बिनेशनमध्ये आणि चांगल्या विश्वासामधून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सुरुवात केली आहे कारण इथे या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्यात आणि सुंदर बॅकअप केलेला आहे. सुंदर बॅकअप केलेला आहे या ठिकाणी खरवई बी संघ यांनी. चांगल्या पद्धतीने मैदानामध्ये या सामन्यामध्ये हे चित्र पाहायला भेटतंय. आउटसाइड द ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र मनगटाच्या सहाय्याने हा चेंडू ऑनसाइडला टर्न केला बॅटचा टोला संपर्क झाला तिथे मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती एकच धाव सापडती आहे आणि एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्डवरती सध्या तरी सत्संग शिरगाव संघ अगदी 23+2 विकेट या स्कोरबोर्डवरती पोहोचत असताना चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे आणि ज्या क्षणी एखादा संघ जर चांगलं क्रिकेट खेळत असेल तर त्या टीमला चांगलंच नाव भेटत असतं आणि इथे मैदानामध्ये खरवई बस संघ या मॅचला मात्र थांबवण्याचं काम करते आहे. पुढे ठेवलेला बॉल होता पुन्हा एकदा ऑनसाइडला मात्र चांगला ड्राईव्ह केलं होतं एक सिंगल तिथे भेटती आहे आणि मैदानामध्ये पंच सांगतायत आमचे बादल सर की षटक नंबर 2 संपतंय. या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना आपण खरं तर पाहिलं नितेश या गोलंदाजाला त्याने खर्च केला फक्त आणि फक्त 7 धावा आणि मिळाल्या त्या म्हणजेच महत्त्वाच्या 2 विकेट आणि अशा प्रकारे हे बॅटल जे आपण बघत होतो ते बॅटल असं वाटत होतं की चेसिंग होईल सत्संग शिरगाव टीमला पण मैदानाच्या आतमध्ये ब्रेक टाकण्यासाठी खरं तर 2 विकेट सापडल्या नितेशला आणि मैदानाच्या आतमध्ये हे बॅटल थोडंसं थांबत असताना आपण बघतोय. स्कोरबोर्डवरती बनल्या 24 विकेट आता सामन्यामध्ये शिल्लक आहेत 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 38. आणि खरं तर आपण बघू शकतोय आज जो खरवई बस संघ मैदानाच्या आतमध्ये आपण खेळत असताना बघतोय त्या खरवई बस संघाला जर बघायला गेले तर अगदी आमचे आदरणीय विकासदादा जमदरे यांच्याकडनं मात्र खरं तर पॅक केलं गेलंय आणि नक्कीच त्यांचा संघ आज मैदानाच्या आतमध्ये फार चांगलं क्रिकेट या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला बघायला भेटतोय. अगदी बरोबर आहे आणि आपले जे अंपायर्स आहे पंच आहे ते काफी तटस्थ पंच आहे या ठिकाणी
बादल आणि दुसरे पंच दिनेश यांचा स्टॅमिना काय आहे मला समजत नाही. काय खातात ते आणि सतत म्हणजे बिलकुल कंटिन्यू एवढं उभं राहणं काय एवढ्या उन्हामध्ये रखरखत्या कमालीची गोष्ट आहे. गेल्या 4 दिवसापासनं हे थकलेले नाही आहे. नक्कीच सर. खरं तर आयोजन म्हटलं तर त्या आयोजनासाठी देखील खूप सारी मेहनत घ्यावी लागत असते आणि संपूर्ण मेहनत आमच्या पंचांनी आणि तदनंतर खरवेवाडीने देखील घेतली आहे. फटका इनसाइड आउटला देखणा लायक आहे, क्षेत्र आहे, परंतु त्या क्षेत्ररक्षकाला यावेळेला थोडंसं अगदी चकमा देत होता हा चेंडू, पण तिथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अगदी स्वतःला सावरलं आणि मैदानामध्ये हा चेंडू स्टॉप केला आणि तोपर्यंत खेळपट्टीवरती तिथे या चेंडूवरती लक्ष टाकलं तर आपण बघू शकतोय मैदानामध्ये बॅट्समन 2 धावा मात्र तिथे आकाशच्या बॅटमधून येत असताना थोडंसं शांत खेळावं लागेल, स्वतःसाठी अधिकचा वेळ द्यावा लागेल. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये शांत राहून चालणार नाहीये, कारण इथे चेंडू कमी आहेत, धावा जास्ती आहेत. त्यामुळे मैदानामध्ये या तिसऱ्या षटकावरती आक्रमकता सिद्ध करणं मात्र सध्या तरी सत्संग शिरगाव टीमच्या फलंदाजाला फार महत्वाचा आहे. कटर बॉल होता, पडल्यानंतर बॉल मात्र मैदानामधून बघायला गेलं तर खेळपट्टीवरती बराचसा बाहेरच्या दिशेनं टर्न घेत असताना आपण पाहतोय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आतिशचा मात्र हा डॉट बॉल ऑन स्क्रीन आपण बघू शकाल. चांगल्या पद्धतीनं क्वालिटीमधून हा चेंडू दाखवला जातोय. पूर्णपणे बॉल पडला, टर्न मिळाला फलंदाजाच्या बॉडीवरती. तिथे थोडंसं बघायला गेलं तर नक्कीच बॉल अडथळत असताना आपल्याला बघायला भेटला आणि डॉट बॉल. चांगल्या पद्धतीचा सामना, परंतु समोर चांगला फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाच्या मनगटामधून सध्याच्या स्थितीला लावली ताकद आणि फलंदाज स्ट्रायकर एडला आकाश आता नाही वाकत, ठोकलाय मिड ऑन बॉडी लाईनच्या पलीकडे सिक्सर. सामना संपला नाहीये, कारण इथे या दोन्ही खेळाडूंना माहिती आहे आणि संपूर्ण सत्संग शिरगाव संघाला देखील माहिती आहे शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्याही क्षेत्रामध्ये असं लढणं फार गरजेचं असतं आणि तीच लढाई मैदानाच्या आतमध्ये मात्र आता या सामन्यामध्ये शेवटच्या मुवमेंट पर्यंत लढत असताना सध्याच्या स्थितीला आकाश आणि संपूर्ण सत्संग शिरगाव संघाला आपण बघतोय. सलामीला का पाठवलंय त्याचं मात्र उत्तर तिथे आकाशनं दिलं आहे. फुल लाईनचा बॉल थोडासा चेंज ऑफ पेसमध्ये आपण बघू शकतोय. बदल करत असताना तिथे गोलंदाज आतिश आहेत ऑन साईडला. अगदी चांगल्या रीतीचा फटका होता. ऑन साईडला फिल्डर देखील होते. बॉलला पकडून फेकले तोपर्यंत मैदानामध्ये खेळपट्टीवरती मात्र याही चेंडूवरती 2 धाबा सध्याच्या स्थितीला मिळत आहेत. अजून देखील मॅच बनू शकेल. या षटकामध्ये बघायला गेले तर आतिशला उर्वरित 2 बॉलची फेकी करायची आहे आणि इथे सध्या तरी इक्वेशन जर पाहायला गेलं तर 8 अजूनही चेंडू आणि सांगणं 28. कठीण आहे. सांगणं कठीण आहे की सांगता येत नाही कोणता संघ विजयाकडे वाटचाल कडे. 8 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता. भव्य दिव्य टुर्नामेंट या खरवई मैदानावर. बायच्या रूपात 4चा इशारा अंपायर बादल द्वारा. बॉल गेलेला आहे मागे. सुंदरशी गोलंदाजी आणि सुंदरशी फलंदाजी या खरवई मैदानावर आपण सर्व दर्शकांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तिथे सध्याच्या घडीला मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा अगदी बदल झालेला आपण पाहतोय. सामन्यामध्ये मात्र अगदी पूर्णपणे चुरस टाकत असताना सध्याच्या स्थितीला दोन्ही फलंदाज आहेत. चांगलीशी ऑन ड्राईव्ह सॉफ्ट हँडेडने तिथे आखाच्या बॅटमधून मात्र या चेंडूवरती खेळली जाते. अगदी आतिशला पण मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना पाहिलंय. गोलंदाजीमधून खरं तर या ओव्हरमध्ये
भरपूर ताबडतोडीची फटकेबाजी मात्र तिथे सत्संग शिरगाव संघाच्या फलंदाजांच्या बॅटमधून होत असताना बघायला भेटते. स्कोरबोर्ड 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मात्र सध्या तरी 39 इथे धावा लागलेल्या आहेत आणि सामन्यामध्ये इक्वेशन शिल्लक राहिले. शेवटचे 6 चेंडू आणि 23 धावा. धावा बघूया काय होते आहे. रंगात आलेला सामना. 6 चेंडू 6 23 धावा. 6 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे. अजून देखील सामना खरं तर इथे पाहायला गेले ना तर नक्कीच बॅलेन्स क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. कारण क्रिकेट हा मी खेळ तुम्हाला सांगू इच्छितो 3 बॉल मध्ये या खेळाचा चित्र आपण बघू शकतो. या नाही 3 चेंडू जर पडले तर आपल्याला लक्षात येईल की कोणता संघ विजयाकडे वाटचाल करेल. कारण नक्कीच. दोन्ही संघ अतिशय बलाढ्य संघ आहे. अनुभवी खेळाडू आहे यामध्ये. विकास जमदारे अनुभवी आहे माझे सहयोगी मित्र म्हणत आहे या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समधून. आणि याच दरम्यान आपण पाहू शकतो आमचे निलेश दादा भगत उपस्थित होत आहेत. तर दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. खरं तर नक्कीच आपण बघू शकतोय 6 चेंडू आणि 23 धावेची गरज आहे या सामन्यामध्ये. तिथे सध्याच्या स्थितीला जिंकण्यासाठी आपण पाहू शकतोय सत्संग शिरगाव टीमला. परंतु क्रिकेटचं क्षेत्र आहे जोपर्यंत मैदानामध्ये या षटकातील हे 6 चेंडू टाकले जात नाही आणि जोपर्यंत या 23 धावा खरं तर चेसिंग की डिफेंड होत सांगता येत नाही नाही. हे मात्र सांगता येत कारण नाही. हे 6 चेंडू निर्णायक ठरतील. या 6 चेंडूपैकी 3 चेंडू एकदम निर्णायक आहे राहतीलच. म्हणजे खेळ कोणत्या कळावर पलटेल हे सांगणं कठीण आहे, अवघड आहे. नक्कीच अवघड तर आहेच सर. परंतु इथे मैदानामध्ये आता वेळच येईल ती ठरवेल की सामन्यामध्ये विजय आणि पराभव कोणाला भेटेल. सामना सुरू झालाय. विश्वासामधून मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपण खरवई ब संघाचा गोलंदाज राजू या गोलंदाजाला पाहतोय ऑन स्क्रीन. पहिलाच बॉल मात्र लेग स्पिन टाकला होता. बोट विखरली होती आणि तिथे मैदानामध्ये पहिला चेंडू डॉट आलाय. उत्कृष्ट गोलंदाज आहे राजू हा. राजूला मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन डिफेंड करायचं आहे. पण तिथे मैदानामध्ये बॅटरला देखील चेस करायचं आहे. इथे मैदानामध्ये डॉट बॉल आल्यानंतर दुसऱ्या चेंडूची फेकी केली. तिथे आउटसाइड द ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडू पिक केला, फॉलो केला. बॉडीपासून लांब वरती ठेवण्याचा प्रयत्न होता पण तिथे एक्स्ट्रा रन्स आता खर्च होती आहे. एक्स्ट्रा धाव खर्च केल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मात्र बॅटर आकाश ट्रॅकर एंडला सपलवून खेळण्याचा प्रयत्न करतोय. पण चांगलासा डिलिव्हर केलेला खोलात टाकलेला चेंडू मैदानामध्ये आता सुंदर डॉट. सुंदर बॅकअप होत आहे बॉलर द्वारा. चांगल्या पद्धतीने मैदानामध्ये आपण पाहू शकतोय. इथे या सामन्यामध्ये मात्र हा गोलंदाज आपला निष्कसपणा मात्र आपल्या बॉलिंग अटॅक मधून टाकतोय. पण तिथे मैदानामध्ये सध्याच्या स्थितीला अजून एक थोडीशी चुकी होती आहे. आउटसाइड ऑप्शनच्या बाहेर येतोय व्हाईट बॉल. चमत्कार घडतोय की काय एखाद्या संघाचे जेव्हा वाईट पडते तेव्हा गोलंदाजांनी आपली साईड चेंज करून टाकायची. हे नेहमीच आवश्यक असते. नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये लेग कटर होता. अगदी बघायला गेले तर मैदानाच्या आतमध्ये इनसाइड आउटला चांगलासा फटका तिकडे मैदानाच्या आतमध्ये आखाडच्या बॅटमधून येतोय आणि हा चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 सामना अजून संपलेला नाही. येणारे 3 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. म्हणजे प्रति बॉल वरती आता आक्रमकता इथे फलंदाजाला सिद्ध करावी लागेल. लोवर फुल टॉस लॉफ केलाय. फटका जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला बॅटर आकाशच्या बॅटमधून मिड विकेटला मस्तकावर दस्तक टेकत निघून चाललाय सीमा पार. मितील या 4. सामना अजून संपलेला नाहीये. जसं सांगितलं जात असतं खरं तर संपलो नाही, संपणारी नाही. जोपर्यंत जिंकणार नाही आणि तोपर्यंत सुंदर लढल्याशिवाय 2 चौकार राहणार नाही. आणलेले आहे यांनी. फलंदाजांनी उत्कृष्ट चौकार दिलेला आहे. आणि इथे 2 चेंडू 13ची गरज आहे. स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेज आहे. त्यामुळे आता या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं
तर सध्याच्या स्थितीला खरवई ब संघाचं पारडं भक्कम होत आहे, कारण इथे या दरम्यान तिथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचा अजून एक सुरेख चेंडू येतोय आणि अशा प्रकारे आता हा सामना खरवई ब संघाने मात्र आपल्या पारड्यामध्ये भरपूर झुकवून ठेवलेला आपण पाहतोय. परफेक्ट एक चेंडूने आता 13ची गरज आहे. सामन्यामध्ये पूर्णपणे जिंकण्याच्या उंबरठ्यावरती मात्र आपण बघू शकत होतो खरवई ब टीमला, आणि या दरम्यान हा सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे सध्याच्या स्थितीला खरवई ब टीमनं, आणि सामन्यामधून परास्त व्हावं लागतंय इथे सत्संग शिरगाव टीमला. जिंकलेल्यांचं अभिनंदन करू, परास्त झाल्यांचं आपण खरं तर दोन्ही संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघ उत्कृष्ट खेळले, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी या खरवई मैदानावर. नक्कीच अशा प्रकारे या सामन्याचं खरं तर चित्र आपण पाहिलं, आणि सामन्यामध्ये सुंदर विजय सामना झाला. हा सुपूर्द करत असताना मात्र खरवई ब संघाला आपण पाहिलंय, आणि परास्त होत असताना आपण सत्संग शिरगाव संघाला पाहिला. तर आपण जातोय लगेच नेक्स्ट मॅचच्या दिशेनं. तिथे आपल्याला पाहायला भेटतील दोन संघ. सारा 11 चिखलोली विपक्षात छत्रपती सीसी कुळगाव ब संघ. या दोन संघामध्ये ती लढत आहे. ज्या संघाचा जे निर्णय असेल ते निर्णय आपण लगेच तिकडे खरं तर करून घ्यायचं आहे. लगेच सामना सुरू केला जाईल, आणि त्यानंतर आपण जातोय या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं. थेट खरवई ब संघाचा 9 चेंडू फलंदाजी करत असताना